आपण त्यांना भेटू शकताच, इथे नाही तर नेवासेला जाऊन. गणेश, तू अजूनही माझ्यावर रागवला आहेस? गणेश, म्हाळसा इथून गेल्याचे जसे तुला दुःख आहे तसेच ते सर्वांनाही आहे. आणि मलाही असंच वाटत होतं की म्हाळसेने हे जेजुरी सोडून जाऊ नये. पण तुम्हाला तिला थांबायला हवं होतं. जर मी गडावर असतो तर तिला जाऊ दिलं नसतं. जर तू इथे असतास तर म्हाळसा गेली नसती देखील, किंवा कदाचित गेली देखील असती. ते त्या परिस्थितीवर अवलंबून होतं. गणेश, त्यावेळी तुझं इथे नसणं आणि म्हाळसेचं जेजुरी सोडून जाणं ह्या मागे निश्चित काहीतरी प्रयोजन असणार. तुम्ही जेजुरी सोडून जाण्यामागे काय प्रयोजन असेल हेच मला कळत नाहीये. गणेश, म्हाळसा जेजुरी सोडून जाण्यामागे जे कारण आहे ते सर्वांनाच ठाऊक आहे, आणि ते म्हणजे बानू. म्हाळसेने बानूला आज्ञा केली होती आणि तरीही मी तिला जेजुरी बाहेर जाऊ दिलं नाही. हो, म्हाळसेच्या मनात होतं म्हणून जर मी बानूला जाऊ दिलं असतं तर बानूवर तो अन्याय झाला असता. तरीही मातेचं जाणं मला मान्य नाही. तिला यावंच लागेल. ह्यासाठी काहीही करायला मी तयार आहे. गणेश, मी देखील त्याचाच विचार करत आहे, पण तुर्तास तरी ते शक्य होईल असं मला नाही वाटत. आणि म्हणून मी एक निर्णय घेतला आहे. निर्णय? हो. कोणता निर्णय? जर माता पुन्हा जेजुरीवर आली नाही तर मी तिच्याकडे जाईन. गणेश, तू तरी असा काही निर्णय घेऊ नकोस. माझं वागणं चुकीचं आहे असं वाटतं का तुम्हाला? गणेश, कोण चूक कोण बरोबर हे कसं सांगणार? जेव्हा मी पार्वतीला वचन दिलं होतं की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात मी जयाद्रीशी विवाह करेन, तेव्हा मी तिला हे देखील सांगितलं होतं की ह्या सगळ्याचा तिलाच अधिक त्रास होईल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.